प्रेमाची दोन टोके भाग 6. स्वरा, मला आता जाम भूक लागली आहे, चल काहीतरी खाऊ. अर्जुन म्हणाला. किती भुक्कड आहेस रे तू. स्वरा म्हणाली, ए बाई, तुझं भरलं असेल पतंग उडवून पोट, माझं नाही भरलं, मला खायलाच लागतं. अर्जुन म्हणाला, बरं चल. आणि ते तिथून निघाले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी ऑर्डर दिली. चला खाऊन घ्या, काही दिवसांनी हेच खूप मिस करणार. अर्जुन म्हणाला, म्हणजे. स्वरा म्हणाली, अगं मला जायचं आहे ना परत, असं काय करते. अर्जुन म्हणाला, तू चेष्टा करतोय ना. स्वरा थोडं गंभीर होत म्हणाली, नाही स्वरा, मी जाण्याविषयी चेष्टा का करणार. 2.5 महिने होऊन गेले मॅडम, आता निघायला हवं. तो म्हणाला. स्वराचा चेहराच उतरला. इतक्या वेळ छान फुलासारखी टवटवीत दिसणारी स्वरा एकदम अर्जुन जाणार म्हटल्यावर कोमेजून गेली. आणि तिला असं पाहून अर्जुन पण हळवा होत होता, पण त्याने ते दाखवलं नाही. त्याची ऑर्डर आली. दोघांनीही फक्त खायचं म्हणून खाल्लं. काय झालं स्वरा, इतकी का शांत आहे. अर्जुन म्हणाला, मी नेहमी शांत असते, तूच बडबड करतो. तूच बराच वेळ झाला शांत आहेस. ती म्हणाली, तुला त्रास होतो ना माझ्या बोलण्याचा, म्हणून शांत बसलो मी. ए स्वरा, तुला भारी वाटत असेल ना मनातून की मी चाललो. तुझ्या डोक्यामागचा एक भुंगा गेल्यासारखा वाटेल, हो ना. तो तिला म्हणाला, गप रे, काही काय, प्लीज आता हा जाण्याचा विषय बंद कर ना. स्वरा म्हणाली, बघ स्वरा, मी जाण्याच्या विचाराने तुला किती त्रास होतोय, कशी राहणार माझ्याशिवाय. तो थोडासा गंभीर होत तिच्याकडे पाहून म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तो नेहमीच मिश्किल हसला. स्वरा मात्र हा विचार करत होती. चल निघायचं. तो म्हणाला, हो चल. आणि ते दोघेही निघाले. स्वरा घरी आली. तिचा मूड खूप ऑफ होता. खरं तर अर्जुनच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. ती घरी आली तेव्हा तिच्या आईच्या मैत्रिणी आलेल्या होत्या. ती त्यांच्याकडे पाहून जुजबी हसली आणि तिच्या आईने तिला त्याच्यामध्येच बसायला लावले. तिचा नाईलाज होता. ती आपल्या फोनमध्ये टाइमपास करत होती. मग त्यांचा परत तोच लग्नाचा विषय निघाला. त्यावर स्वराची आई लगेच सुरू झाली, आजकालच्या मुलांचा काही भरवसा नाही, आपण आपलं म्हणून बघतो आणि काय असतात एक एक मुलं. आता परवाच रवीचा भाऊ काय कुठे स्कॉटलंडला असतो म्हणे. आमची स्वरा त्याला भेटायला गेली तर चक्क त्याने तिला कॉफीचे पैसे मागितले आणि त्याचे अर्जुनचे बरेच उणे दुने काढणं सुरू झालं. आता स्वराचा पारा चढत होता. अरे किती वाईट बोलताय ते अर्जुनबद्दल, ह्यांना काय माहिती आहे त्याच्याबद्दल. आई, का बोलते आहेस त्याच्याबद्दल इतकं, तुला काही माहिती आहे का. स्वरा चिडूनच तिच्या आईला बोलली. अगं तूच नाही का सांगितलंस तो असा आहे, मला काय माहिती. तिची आई म्हणाली, हे बघ आई, मला असं वाटतं की आपण असं उगाच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये. हा म्हणजे, आणि त्याचे मतभेद झालेत म्हणून तो वाईटच आहे असं नाही ना. आणि जर तो खरंच वाईट मुलगा असता तर मायराने मला भेटायलाही नसतं जाऊ दिलं. आणि आता प्लीज हा विषय बंद करा. स्वरा असं थोडं चिडूनच बोलली आणि आतमध्ये निघून गेली. हिला काय झालं आज, इतका काय त्याचा पुळका आला. त्या दिवशी तर किती बोलत होती, हल्ली ना मला स्वराचं काही कळतच नाही आहे. तिच्याही बोलत होती. इकडे अर्जुन घरी आला. त्याचंही मन कशातच लागत नव्हतं. खरं तर आता जाण्याचा दिवस जसा जसा जवळ येत होता तसं तसं त्याचं टेन्शन आणखीन वाढत होतं. स्वराला बोलावं लागेल आता लवकर. आज तिचाही मूड खूप ऑफ झाला होता. हे काही अर्जुनच्या नजरेतून सुटलं नव्हतं. पण मी जाणार तर स्वराचा होकार घेऊनच जाणार, हे त्याने मनोमन ठरवले होते. स्वराला अजूनही काहीच कळत नव्हते. अर्जुन जाणार म्हटल्यावर इतकं का वाईट वाटतंय. खरं तर तिला अर्जुनची खूप सवय झाली होती. आता त्याच्यापासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते, हे तिलाही कळून चुकले होते.
आता अर्जुनला काही दिवस भेटायलाच नको, नाहीतर पुढे खूप कठीण जाईल. होईल तितकं अर्जुनपासून दूर राहायला हवं. खरं तर हे खूप अशक्य होतं, पण तिने ठरवलं होतं. पुढचे 2-3 दिवस तिने अर्जुनच्या मेसेज, कॉल कशालाही रिप्लाय दिला नाही. त्यात कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन ह्यामुळे तिला वेळही मिळत नव्हता. त्यातच ती टुरिझममध्ये PhD करत असल्यामुळे तिला पुढच्या 3 महिन्यासाठी दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जायचं होतं. जेव्हा तिच्यासमोर ऑप्शन आले तेव्हा तिने नकळत स्कॉटलंडला प्रेफरन्स दिला. खरं तर तिला इजिप्तला जायचं होतं, पण तिने फर्स्ट प्रेफरन्स स्कॉटलंडलाच टाकला. ती ह्या गोष्टी का करत होती खरं तर हे तिलाही कळत नव्हतं. त्यात अर्जुनची सोबत नव्हती, त्यामुळे ती आणखीनच उदास राहत होती. अर्जुनची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्याला तर स्वराच्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. ती त्याच्या कुठल्याही फोनचा मेसेजचा काहीही रिप्लाय देत नव्हती. त्यामुळे त्याला तर नेमकं काय झालंय हेही कळत नव्हतं. शेवटी अर्जुनने कंटाळून स्वराला फोन केला. स्वराला यावेळेस अर्जुनला टाळणं अवघड झालं होतं. तिने शेवटी फोन उचललाच. हाय स्वरा, कशी आहेस? अर्जुनने विचारलं. खरं तर त्याला बरंच काही विचारायचं होतं, पण हे फोनवर बोलायला नको म्हणून त्याने फक्त कशी आहेस हेच विचारलं. मी ठीक आहे, बोल ना, काही काम होतं का? स्वरा म्हणाली. स्वरा, मी फक्त पुढचे 10 दिवसच भारतात आहे आणि मला असं वाटतं की मी हे दिवस तुझ्यासोबत घालवावे. म्हणजे बघ, तुझी इच्छा असेल तर मला जाताना सोबत चांगल्या काही आठवणी घेऊन जाता येतील, अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या ह्या बोलण्याने स्वरा विचारातच पडली. ह्याला नाही म्हटलं तर परत तेव्हासारखा राग येईल आणि हो म्हणावं तर तो जाताना खूप त्रास होईल. काय करावं? पण अर्जुन एकदा गेल्यानंतर कधी येईल माहिती नाही, आणि आला तरी आमची भेट होईल की नाही हेही माहिती नाही. कदाचित हे शेवटचंच. ठीक आहे अर्जुन, आपण भेटूया. अँड आय प्रॉमिस हे 10 दिवस तुझ्या लाईफमधील बेस्ट डेज असतील, स्वरा म्हणाली. तसं तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस बेस्टच असतो ग, अर्जुन त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणाला. अर्जुन, स्वरा काही बोलणार तेवढ्यात. चल भेटतो तुला थोड्या वेळात, बाय, असं म्हणून अर्जुनने फोनही ठेवला. काय मुलगा आहे हा? स्वराला हसू आलं त्याच्या ह्या वागण्याचं. अर्जुन आणि स्वरा ठरलेल्या ठिकाणी भेटले. खरं तर दोघेही बऱ्याच दिवसांनी भेटत होते. अर्जुनला स्वराला तिच्या वागण्याचं कारण विचारायचं होतं, पण त्याने काहीही नाही विचारलं. आधी काही झालंच नाही असं दाखवलं आणि अगदी नॉर्मल वागत होता. स्वरालाही अर्जुनला भेटताना थोडं दडपण आलंच होतं. आता अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागतील, पण अर्जुनने काहीही विचारलं नाही म्हणून तिला थोडं नवलच वाटलं. एका अर्थाने बरंच झालं म्हणा, हा काही विचारत नाहीये, नाहीतर काय उत्तर दिलं असतं मी त्याला, स्वरा मनातच विचार करत होती. मग स्वरा कुठे कुठे नेणार आहेस मला तू ह्या 10 दिवसात, अर्जुनने विचारलं. स्वरा विचारात पडली. कुठे जाणार? इतक्यात अर्जुनच म्हणाला, चल माझ्यासोबत, आणि तो तिला घेऊन निघाला.